बिहार में जातीय जनगणना को लेकर उन्होंने पहल की थी, अधिवेशन शुरू है, क्या इस तरह की मांग आप करेंगे? और खासकर तो नहीं, मांग करने से भी ज्यादा मैं ये कहता हूं कि पिछले अधिवेशन के कार्यकाल में इन्होंने एक कुछ तो उत्तर लाया था, तो हमने तो उनका समर्थन किया था। तो आज भी मैं चाहता हूं कि ओबीसी है, मराठा है, जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज जी की शपथ ली है, वो इसके ऊपर एक उत्तर निकाले, हम साथ देंगे। सर्वमान्य तोडगा काढावा, आम्ही सोबत आहोत। आरक्षण घरांसाठी मिळावं यासाठी अनिल परबांनी पत्र दिलं, याकडे आपण कसं पाहता? याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्याची हक्काची राजधानी आहे आणि या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत, यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत, त्यांनी सुरू करावं. लोढा टॉवर मध्ये 50% मराठी माणसांना द्या. कारपोरेशन में आके बैठते हैं आप, तो आपके टावर में दे दो ना 50% मराठी लोग रहेंगे, ते द्या. कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना, दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना. आता गिरणी कामगारांना सुद्धा घरं देण्यासाठी आम्ही आग्रही होतो, त्याही वेळेला केला, आजही आमचा आग्रह आहे. पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये 50% घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच. समाजवादी पार्टी आपका हिस्सा है, वो मांग कर रहे हैं कि 5% आरक्षण जो महाविकास उस वक्त आघाड़ी सरकार ने दिया था, वो हमारी मांग मान ली जाए, तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएंगे।